बरेच दिवस गोकुळचे दूध सोडून अनेक उत्पादनं करावी अशी आमची प्रामाणिक इच्छा गेल्या 5 वर्षामध्ये सातत्यानं होती आणि म्हणून दही असेल, बासुंदी असेल, श्रीखंड असेल किंवा आता आईस्क्रीमच्या माध्यमातून उपपदार्थ करून या गोकुळचा विस्तार दुधाच्या पुढे जाऊन सामान्य लोकांच्या पर्यंत या गोकुळची पुण्याई पोचवावी हा उद्देश आमचा प्रामुख्यानं होता। चंद्रदीप नरके म्हणले तसं कारभार गेल्या 5 वर्षातला हा चोख करण्याची भूमिका आम्ही घेतली। श्रीकृष्णासारखं कर्म करत राहणे, फळाची अपेक्षा न करणे या पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी केलं। आता मंदिरात जाऊन आलो तिथं कर्म नाही द्यायचे महाबलेशु म्हणून म्हटलं कर्म करत राहणे। राजेश पाटील आणि आम्ही दोघंही कर्म करत राहणार, आम्ही दोघं एकत्र दर्शनाला गेलो। फळ आता 17 तारखेला तुम्हाला मिळते का राजेश बघायचं। त्यामुळं कर्म बांधणं अहो त्यांना हे सहकार्य करायला लागलं, त्यांनी नाही ऐकलं बाजूच्या, तर मी आहे म्हणून सांगितले परवा तुम्हाला। त्यामुळं कर्म करत राहणे तसं आम्ही गेले 5 वर्ष कर्म करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे की या गोकुळमध्ये जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं आम्ही सगळ्या मंडळींनी सातत्यानं या ठिकाणी केला। 5 वर्षापूर्वी सत्तांतर झाल्यानंतर नवी मुंबई वाशी जागा खरेदी आम्ही केली आणि आश्चर्य वाटेल की जवळजवळ 12 कोटी रुपये वर्षाला पॅकिंगचा खर्च वाचला आमचा। 12 कोटी रुपये हे सभासदांचे वाचवायचं काम त्या ठिकाणी झालं। सोलापूर करमाळ्याला सौर ऊर्जेचा प्लांट टाकला, गोकुळचे 7 ते 8 कोटी रुपये लाईट बिलाचे त्या ठिकाणी वाचवायचं काम केलं। पशुखाद्याची विक्री ही जवळजवळ 17 ते 18 लाख त्या ठिकाणी स्लरेरी असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या। 17 ते 8 लाखाची विक्री या ठिकाणी झाली। संघाचा स्वमालकीचा पेट्रोल पंप पण काढला। मला वाटतं 31 कोटीपर्यंतची उलाढाल नरके साहेब त्या ठिकाणी संघाच्या पेट्रोल पंपावर त्या ठिकाणी झाली। वाशीमध्ये आता दही प्रकल्प आपण चालू करा। पूर्वी दही आपण बाहेर करत होतो, 5 वर्षापूर्वी दही हे बाहेरून केलं जात होतं, परंतु आता दही आपण या ठिकाणी करतो। त्यामुळे महिन्याला 25 लाख रुपये वाचवायचं काम त्या ठिकाणी आपण करतो। कागलचा पशुखाद्य कारखाना दरवर्षी 1 कोटी 1 लाखाची वीजच्या संदर्भातली भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली। नाविन्यपूर्ण योजना कार्बन क्रेडिट 7,891 बायोगॅस युनिट कार्यान्वित केले, त्यातून 26 कोटी 22 लाख रुपये हे शेतकऱ्याला दूध उत्पादकाला अनुदान देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। भेसळ दूध तपासणीची यंत्रणा या ठिकाणी केली। जुनी दूध तपासणी मिल्को टेस्टर, मिल्क अनालायझर या सगळ्या गोष्टी बदलून बायबॅक पद्धतीनं नवीन मशिनरी देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली। नवीन उत्पादनं ज्याचा उल्लेख आम्ही केला की गोकुळ बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क, कोल्हापुरी पेढा, उद्या आता आईस्क्रीम आम्ही काढलेलं। आपण देखील सगळीकडे सभासद म्हणून ज्यावेळी घरात पाहुणे येतील, कोण येतील तर गोकुळचं आईस्क्रीम या ठिकाणी असलं पाहिजे, ही भूमिका आपण घेतली पाहिजे। चीज आपण काढलं, गुलाबजामुन या ठिकाणी केलेला आहे। गोकुळ शक्ती, तोंड दूध, पेढा, फ्लेवर्ड मिल्क हे मुंबई आणि पुण्यामध्ये या ठिकाणी आणलं। सिद्धिविनायक मंदिरला मला वाटतं डोंगळे साहेब 280 मेट्रिक टन तूप आपण या ठिकाणी दिलं सिद्धिविनायक मंदिराला। एक पुण्याईच्या माध्यमातून म्हणजे विकतच विक्री केली आपण, परंतु 280 टन या ठिकाणी सिद्धिविनायकच्या प्रसादामध्ये गोकुळचं तूप या ठिकाणी वापरलं गेलं। पुण्यामध्ये डी मार्ट मध्ये गोकुळच्या सगळे प्रोडक्ट्स आपण या ठिकाणी ठेवले, ज्याचा उल्लेख चेअरमननी केला की 2,25,000 लिटरनं वार्षिक संकलन आपलं वाढलं। आज आपण ज्यावेळी गोकुळची सत्ता या ठिकाणी घेतली त्यानंतरचा टप्पा बघितला तर 20 लाख लिटरचा टप्पा गाठायचं काम प्रामुख्याने आपण या ठिकाणी केलं। हर्बल पशुपूरक प्रकल्प आपण या ठिकाणी केला। 1 कोटी 30 लाखाची औषधं मोफत या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केलं। महालक्ष्मी पशुखाद्य दरामध्ये 50 रुपयाचं अनुदान या ठिकाणी दिलं। आणि ज्याचा सगळ्यात महत्वाचा विषय होता, या 5 वर्षापूर्वी आम्ही जाहीर केलं होतं
की बदल झाला तर चंद्रयुग नरके असतील, राजेश पाटील असतील, मुश्रीफ साहेब असतील, केपी साहेब असतील, आम्ही सगळेजण आल्यानंतर कमीत कमी 2 रुपयाची वाढ देऊ, परंतु 2 रुपयापेक्षा 14 रुपये वाढवायचं काम प्रामुख्याने या 5 वर्षामध्ये या ठिकाणी म्हशीला आणि गाईला 10 रुपये देण्याचं काम आपण केलं. म्हस खरेदीसाठी 50,000 रुपयाचं अनुदान देण्याची भूमिका, इमारत अनुदान 8 ते 10,000 रुपये वाढवायचं काम केलं, सचिवांचं कमिशन वाढवायची भूमिका या ठिकाणी घेतली. अशा अनेक गोष्टी या गेल्या 5 वर्षामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी केल्या. कुठलीही टीका नाही, परंतु मागच्या 5 वर्षात काय केलं तुम्हाला सांगायला पाहिजे का नको? आता शेवटची सभा आहे होय. 17 तारखेला कोर्टात निकाल आहे. 17 तारखेला कळेल निवडणुका कधी लागतात, आता होणार का पावसाळ्यानंतर होणार, सरकारच्या हातात आहे. कारण की शेवटी आता सरकार म्हणाल तसं घडते ना. मग आता पावसाळ्याच्या आधी लागणार का नंतर लागणार? मी म्हणलं तारीख जरा 17 झाली बरं झालं म्हणलं. पोरग्याचं लगीन 24ला आहे, त्यानंतर पुढे झालं तर बरं होईल. त्यामुळं निवडणुका आता लागणार आहेत, परंतु शेवटी आम्ही जे काय केलंय ते तुमच्या पुढे मांडणं हे आमचं कर्तव्य आहे. की 5 वर्षापूर्वी ज्या विश्वासाने तुम्ही आम्हाला नेतृत्व दिलं त्या विश्वासाला सार्थक असं काम गेल्या 5 वर्षामध्ये प्रामाणिकपणे निस्वार्थीपणानं करण्याची भूमिका आम्ही असो, आमच्या सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून ते सगळं मी वाचून दाखवलं तेवढ्यासाठी की गेल्या 5 अजून बरेच आहेत, परंतु वेळ आपला फार घ्या नाही, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये पारदर्शक कारभार, चांगला कारभार जे 30 वर्षामध्ये झाला नव्हतं त्याच्यापेक्षाही चांगला कारभार या गेल्या 5 वर्षामध्ये करण्याची भूमिका प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.